हाय, सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. आत्ता चाललोय मी रानात, चाललोय घास आणायला. तर आज महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तर चला मी चाललोय रानात, दाखवतो तुम्हाला. असं गोष्ट सांगायची म्हणल्यावर सांगतो. रानात गेल्यावर अयो सगळा गहू काढून झालाय, गहू करायचा आहे मशीननी. चला तर असा गहू आहे रानात. तर सर्व गहू आहे ना आता गोळा करावा लागेल. सर्व काढून झालाय आणि सगळं एका जागा गोळा करून उपनेरनी तयार करून घ्यावा लागेल. चला आज उद्या, म्हणजे आज नाही, उद्या परवा दिवशी करता येईल. चला आता घासाकडे चाललोय. घासापाशी जातो. थोडा बघू घास घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर, थोड्याशा मिरच्या सकाळी सकाळी ताज्या ताज्या घ्यायच्यात. सकाळच्या जवळपास 8 वाजून 10 मिनटं झालीत. सूर्य वर आहे, म्हणजे वर आता चांगलाच गेलाय. चला आवरायचं असते, ड्युटीला जायचं असते, सकाळ सकाळ कामं असतात, कामं पण करावं लागत आहेत. तर आलोय आता इथं. तर चला थोड्याशा इथं मिरच्या बघतो, मिरच्या तोडतो. थोडी कोथमीर पण आहे, हिरवीगार ती कोथमीर पण नेतो. ह्या इथली कोथमीर नेली तरी चालन. मोठी मोठी कोथमीर आहे, मस्तपैकी इथली थोडीशी घेतो भाजीपुरती. थोड्या मिरच्या पण घेतो. तर मिरच्या बी मोठ्याल्या मोठ्याल्या बघूनच घ्याव्या लागतात. आणि सांगायची महत्त्वाची गोष्ट, चला तर सर्व आता इथलं आवरलंय. बरीचशी मिरची घेतली होती, म्हणजेच चला घरी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडीशी कोथमीर घेतली ताजी ताजी. रोजचे रोज नेलं तरी जमतं, रोजच एक चक्कर होतीच रानात. चला आता तिथं घासाचं बघू काय चाललंय. एकदा घास जर काटला असला तर घेऊन जाते वडील. बाकीचं मी अजून काही नियोजन असलं तर बघतो. हां, रोग नाही ना पडला मग, चांगल्या शेळ्या खात्यात घास. चांगला कावळा कावळा ताजा ताजा. बांधा, टाकू टाकू नका फक्त. खाली टाकल्यावर मोकर व्हायला जातोय. बांधून तुम्ही जाता घरी. मिरची कोथमीर वरची जुंगडं जरा पडणार नाही. टमाट देऊ घ्या, खान टमाट. हे खालचं आहे, दोन्ही पिकलेत. बस का इथं आतमध्ये एक पिकले का लागन पुन्हा. इथं 2-3 पिकलेत, जर पुन्हा लागले तर पुन्हा मग. हा, चला तर तुम्हाला म्हणलं होतं महत्त्वाची एक गोष्ट सांगायची, 100% ते सांगणार आहे लगेच. तर एक 5 मिनटं फक्त, पटकन पटकन थोडंसं. तर बघा आपण हे टमाट्याला लाकडं जसे लावलेत ना, ते टमाटे पण चांगले आलेत एकदम मस्तपैकी सर्व लाईनशीर. कारण उन्हाळ्याचं पाण्याचं शॉर्टेज राहतं आपल्याकडं, म्हणजे पाणी कमी राहतं आहे. आणि मग घासाच्या साईडला लावले ते फायदा राहील. तसे टमाटे आलेत मस्तपैकी. इथं पण टमाटे आलेत छान, इथं पण छान टमाटे आलेत. तर भरपूर असे टमाटे लागलेत. तर काल परवा दिवशी वांगे फवारले होते, काही परिणाम झाला आहे का बघू. तर थोडीशी नाही का टवटवी तर आली वांग्याला फवारल्यामुळं. तर मस्तपैकी आता टवटवी आली अशी. आता फार पिवळे पडले होते आणि फुलं पण लागायला लागलीत. थोडीशी नाही का फुलं पण येते ना आता. अशी फुलं आली तर वांगे येते. वांगेच येत नव्हते, वांगे फार कमी झाली नाही का एकदम रोग पडल्यावर. आता वांगेच नाहीत असे बघायला. इकडं पण थोडे वांगे जाडे सगळं फवारलेत. म्हणलं वांगे लागतात का बघू. आता जुने थोडी थोडी वांगे अजून आहेत, पण जसे पहिले वांगे निघत होते तशी निघाणार. आता नवीन वाढ बघतोय फवारल्यामुळं. आता पिवळे पडले होते ते हिरवे झालेत आणि फुलं पण यायला लागलेत आता. तर फवारल्या फरक होतोय. तर हो का, इथं मस्त टवटवीत एकदम छानसे वांगे लागलेत काय काय. आणि नवीन फुलं येत नव्हते अजून, ह्याला बी नाही आली, पण फवारले तर थोडा फरक व्हायला लागला आता. ह्याला जर पुन्हा जर नवीन फुलं आली तर चांगले वांगे येतील. तर महत्त्वाचा विषय असा आहे की दीपालीला आपण आत्ता फोन घेतला होता, माहीत असेल. पाठीमागचे 1-2 व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. जे रेग्युलर व्हिडिओ बघतात आपले नाही का, त्याला माहीतच आहे की दीपालीला एक फोन आणला आहे. आता काय झालं आहे की तिने एक नवीन चॅनल काढला आहे तिचा. कारण तिचा काय होतं आहे, मला सकाळी तुम्हाला तर माहिती आहे, सकाळी उठल्यापासून लय 10 वाजेपर्यंत टाईम भेटतो व्हिडिओ काढायला. त्याच्यानंतर काय टाईम भेटत नाही. मग दीपालीचं माझं दोघांचं काय व्हिडिओ काढायचं. सकाळी कामं भरपूर असते त्याच्यामुळं काय जुळाना. कारण विराजला शाळेत सोडावं लागते 9 वाजता. मग व्हिडिओ काढणं व्हायना म्हणून दीपालीला एक नवीन मोबाईल घेऊन नवीन एक चॅनल काढून दिला आहे. दीपालीच्या चॅनलचं नाव बी आहे दीपाली मुटकुळे. दीपाली मुटकुळे सर्च केलं ना की लगेच येईल. तर ती बी दिवसभर जी काय रानातले कामं करते तिचा ती व्हिडिओ काढील, माझा मी काढील. कारण दोघांसह वेळ पुरतच नव्हता नाही का, सकाळ सकाळ मग टायमिंगच नव्हतं ही होत जुळत. तर विषय असा झाला
एक इंस्टाचा आय डी होता दीपाचा, म्हणजे वाईट गोष्ट जी होती समजा माणूस नाही म्हणत चांगली आणि वाईट, तर तिने कोणत्या जीमेलवर खोललं होतं मला माहीत नाही, पण ऑलरेडी ती अकाउंटच माघारी आहे ना. तर आता पुन्हा तिला एक इंस्टाचं पण अकाउंट खोलायचं, थोडंसं ती काढते रील बिल तिला काढायचं ना आधी, तर मग आता पुन्हा खोलायचं आहे. तर मेन प्रॉब्लेम काय होतं माहिती का, आता समजा तिला आपण चॅनल खोलून दिला किंवा मी आता समजा व्हिडिओ टाकतोय त्याच्यात एक जीमेलवर आपला चॅनल क्रिएट होत असतो, पण त्याला काय असतं रिकवर एक ईमेल किंवा एक फोन लागतो, फोन नंबर. तर दोन्ही बी जमतं आहे, समजा ईमेल टाकू शकतो तर फोन बी दोन्ही बी ठेवू शकतो. कारण कधी कधी ईमेलचं जर आपल्याला रिकवर ईमेल म्हणजे दुसऱ्या फोनमधला आपल्या फोनमध्ये आपला चॅनल खोललेला जो क्रिएटर आपला जो चॅनल असतो तो ईमेल वेगळा आणि रिकवर ईमेल दुसऱ्या मोबाईलमध्ये असतो, किंवा डायरेक्ट आपला फोन नंबर न देता दुसरा भावाचा द्या वडिलाचा द्या कोणाचा तरी घरातला एक फोन आपल्या ज्यांनी चॅनल खोलला त्याच्यात ना ॲड पाहिजे रिकवरला. तर कधी कधी काय होतं, आपण जो व्हिडिओ टाकतो रोज यूट्यूबवर, तो जर फोन कधी फुटला डायरेक्ट किंवा चोरीलाच गेला, तर ज्यावेळेस आपल्याला आपला चॅनलचं नाव टाकून जीमेल आणि पासपोर्ट तर माहीत असतो, पण रिकवर जर मोबाईल नंबर किंवा ईमेल नाही भेटला, दोन्हीपैकी कोणचं बी चालतं आहे, दुसऱ्याचा पाहिजे आहे, तर तिथं OTP येतून तो टाकला तर पुन्हा आपला चॅनल रिकवर होतो. आणि जर समजा आपल्या मोबाईलमध्येच सगळं असेल तर मग रिकवर होत नाही. तर आपल्या कोणाच तरी घरातलाचा एक नंबर रिकवरला पाहिजे आहे दुसऱ्या फोनमधला, म्हणजे कसं आहे कधी कधी फोन हरतो, कधी फुटतो, कधी डायरेक्ट नवीन घेतो, आणि नवीन घेतल्यानंतर आपण आपला जीमेल टाकला, पासपोर्ट टाकला की तो येतो, पण एक OTP मागत असतं रिकवरचा फोनचा. तर मग रिकवरला आपण कोणाचा घरातला फोन दिलेला असतो त्याच्यावर OTP येतो, तो टाकले की आपला चॅनल रिकवर होतो. तर कधी कधी जर रिकवर फोन किंवा ईमेल जर आपल्या चालू ईमेलमध्ये जर नाही टाकला आपल्या फोनमध्ये, जिथं आपण हे करतो नाही का, म्हणजे चॅनलवर व्हिडिओ टाकतो ते ईमेल असतो ना त्याच्यात ॲड केला पाहिजे फोन नंबर, तो बी आपल्या घरातला कुणाचा पण नाही जर केला तर त्याचा पस्तावा नंतर लय बघावा लागतो. कारण जर रिकवर ईमेल किंवा फोन नसेल तर मग आपला चॅनल रिकवर कधीच होऊ शकत नाही. कारण आता काय होतं आहे, हॅकिंग प्रकार निघलेत ना, फोनवर डायरेक्ट एखादं काहीतरी वेबसाईट काहीतरी आलं समजा, एखादं लिंक ओपन केले की फोन नंबर जातो आहे आणि आपला ईमेल बी जातो आहे, आणि दोन्ही गेले की ती लगेच पासपोर्ट गेला की ही होतं हे हॅक होऊ शकतो. म्हणून प्रायव्हेट रिकवर ईमेल असतो किंवा फोन नंबर असतो तो दुसरा पाहिजे आहे. तर जे आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात, भरपूर जणांचे चॅनल पण आहेत, आणि त्याच्यामुळं सांगायचा विषय घातला मी आज. तर इंस्टाचं अकाउंट दीपालीचं गेलं जाय ना का, पण ठीक आहे चॅनलचे चालूच आहेत आमचे, आता माझा आता चालूच आहे, तिला पण करून दिला आहे. तर कुणी बी कधी बी आता नवीन नवीन जर कुणी असेल तर आपण जे चॅनल काढला आहे जे ईमेल आहे त्याच्यात एक रिकवर टाकावं लागतं. कसं टाकायचं यूट्यूबवर सर्च करा, आणि फोन नंबर कमीत कमी ईमेल जरी दुसरा नाही टाकता आलं तर निदान दुसरा घरातला कुणाचा बी एक नंबर टाका. कारण ज्यावेळेस तुम्हाला तुमचा फोन जर कधी फुटला किंवा हरला नवीन घेतला तर रिकवरला तो नंबर जो दिला आहे त्याचा OTP येत असतो, तो नंबर टाकायचा असतो, आणि ते OTP त्याच्यात टाकला की चॅनल माघारी कुणी बी आणून देऊ शकतो ज्याला कुणाला नाही जमलं तर. पण जर रिकवर जर फोन नसेल त्यात ॲड केला आपल्या ईमेलमध्ये तर मग तो चॅनल गेला 2-2 वर्षाची म्हणजे 2 वर्ष लागत आहे जवळपास एक चॅनल मोनोटाईज करायला. तर तेवढी मेहनत सगळी जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये मेन सांगितलं की आज असं होऊ शकतं. कुणाला जर वाटलं तर ठीक आहे, ज्याला ह्याच्यातलं काही कळत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांचे चॅनल त्यांनी नक्की ह्याच्यात काहीतरी बदल करा. तर चला आपला रेग्युलर जसा व्हिडिओ तसा मी आता तुम्हाला दाखवतो. चला आता चाललो आहे मी घरी, थोडंसं शॉर्टकटमध्ये सांगितलं तुम्हाला माहिती. तर आता घरी जायचं आहे, घरी जायचं आहे ड्युटीला आष्टीला. तर त्याच्यामुळंच थोडं आपण चर्चा केली, महत्त्वाची चर्चा होती. कारण भरपूर जणांना हे कळलं नसेल ते म्हणायचं बोरिंग आहे, आणि ज्यांना काय कळलं ही तर त्यांच्यासाठी भविष्यात लय मोठं नुकसान म्हणजे लय मोठं नुकसान असतं. त्याच्यापासून 100% समजलं तर वाचतील नाही का. तर हे गोष्टी ज्यावेळेस आपल्यावर बेतत आहेत ना, दिवस बी आणि रातच्याला बी माणूस ते रिकवर करायला झटत असतं. एक दिवस 2 दिवस टाईम जातो झटण्यात. तर त्याच्यामुळं कळलं बी पाहिजे, नाही कळलं तर कमीत कमीत चला सपोर्ट करा, लाईक करा, आणि व्हिडिओ जर चांगला वाटला ना तर 100% लाईक करीत जा. लाईक केला थोडासा सपोर्ट भेटतो. आणि बघा दीपालीने पण 5-6 व्हिडिओ टाकले, तर कोणाला आवडले कसं असतंय ते दिवसभर घरी असतात मग चांगले चांगले व्हिडिओ त्यांना काढता येते, सर्व काही गोष्टी दाखवता येतं, आपल्याला दाखवता येत नाही. सर्च करा तिथं, मी तुम्हाला नाव देतोच. हसत येत बा माणसं व्हिडिओ चालू असल्यावर, थोडे हसत येत माणसं. पण चला असू द्या, चालूच असते हसणं, जिंदगीच हसून खेळून असावा. चला घरी आलो आता.
चला तर मस्तपैकी घास बांधून घेतलाय शेळीला थोडासा पुन्हा डबल. ती शेळी मोठी आणि घरीच असती, त्याला जास्त घास लागतो. बघा पपई पण किती एकदम डोळे उघडलेत, एकदम सुंदर अशा आल्यात आणि खाण्यासाठी पण भरपूर गोड आहे आणि डोळे पण मस्त उघडलेत. चला तर आज आष्टीला बी जायचं आहे, ड्युटीला पण जायचं आहे. त्याच्या आधीवर थोडीशी तब्येत बी बरोबर नाही, थोडा घसा ताण येतोय, खोकला येतोय, घरघर करतोय, थोडीशी ताप पण येते सकाळ सकाळ. सकाळ नाही ताप सारखी येते, तरी 2 दिवस झाले गोळ्या खातो. आज डायरेक्ट एक इंजेक्शन घेतो आणि थोड्याशा गोळ्या पण आणावंच लागतील, थोडी तब्येतीला बरं वाटेल. तर बोलताना मध्ये मध्ये कधी कधी घसा असा खोकला आल्याने होतोय. तर बघतो तब्येतीची पण एकदा काळजी घ्यावाच लागेल, डॉक्टरला एकदा दाखवून घ्यावंच लागेल आपलं बी. चला बघतो दुकानात काय चाललं, थोडं आवडते, थोडं दीपालीला पण मदत करतो, कारण दीपालीला पण सकाळ सकाळ स्वयंपाक पोरांचा आवरायचे. अय्यो काय म्हणते आनंदी, आनंदी टुकू टुकू बघती, दीदीकडे बघती, तिकडं दीदीला हाय कर, कर बाय, कर बाय दीदीला, बाय बाय. तुम्हाला बघती ती टुकू टुकू टुकू. तर बघा आनंदीने मस्तपैकी आज काय सकाळ सकाळ लवकर उठली, लवकरच आंघोळ झाली, म्हणजे 9 वाजले सकाळच्या, आणि आंघोळ वगैरे करून मस्तपैकी दुकानात खेळते. ह ना, ह ह कशी म्हणती ह. हा तर आनंदी बघा कशी क्यूट आनंदी आहे, कशी खेळते सकाळ सकाळ दुकानात. ओ चला आनंदीला सोडतो खाली खेळायसाठी.